Hello students, today we learn correct sentences standard 2. Arrange the jumbled words in each set given below to form correct sentences. Use proper punctuation. We already see what is punctuation and how to use. Let them arrange the jumbled word. Jumbled words means वाक्य हे जे त्यांनी दिलेले आहेत हे वर्ड्स ते कसेही दिलेत तर आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित करायचं आहे करेक्ट फॉर्ममध्ये लिहायचं. आता इथे बघा ऑफ वॉटर जॅक बकेट गेव जिल. आता ह्यांनी काय दिले वाक्य कसं पण दिले मग काय आहे वाक्य तिथे बघा आन्सर दिलं आहे जॅक गेव जिल अ बकेट ऑफ वॉटर. लास्टला फुल स्टॉप. कारण आपण पंक्च्युएशन बघितलं ऑलरेडी. वाक्याची सुरुवात कशाने होते कॅपिटलने आणि एंड फुल स्टॉपने. ज्यावेळी क्वेश्चन मार्क असेल तेव्हा क्वेश्चन मार्क, क्वेश्चन विचारलं असेल त्यावेळी क्वेश्चन मार्क. आता सेकंड बघूया. आय ऑफ डिसेंबर लाईक अ मंथ. आता हे वाक्य काय येणार आय लाईक द मंथ ऑफ डिसेंबर फुल स्टॉप. ओके. थर्ड holiday Thursday we have a on. We have a holiday on Thursdays. आता इथे कॅपिटल लेटर आणि फुल स्टॉप आणि इथे थर्सडे आणि वरच्या वाक्यामध्ये डिसेंबर हे काय प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउनची सुरुवात नेहमी कॅपिटल नव्हते हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. नेक्स्ट टू डेली राहुल अँड जय गॉन हॅव. आता हे करेक्ट कसं होणार राहुल अँड जय हॅव गॉन टू दिल्ली फुल स्टॉप. लेड हू एक अ गोल्डन. आता हा हू म्हणजे कोण प्रश्न विचारलाय हू लेड अ गोल्डन एग. लास्टला क्वेश्चन मार्क. आता एक्सरसाइज बी बघूया. मॅच द कॉलम्स अँड राईट द कम्प्लीट सेंटेन्स and is sentence with a full stop. लास्टला फुल स्टॉप द्यायचं. मंकी आता मंकी काय अ मंकी लाईक्स टू इट बनानाज. लास्टला फुल स्टॉप. सेकंड अ टायगर इज अ वाईल्ड ॲनिमल फुल स्टॉप. बर्ड्स मेक नेस्ट इन ट्रीज. पक्षी काय करतात झाडावरती घरटं बनवतात. द सन रायझेस इन द ईस्ट. द मून shines at night full stop. A dog is man's best friend full stop. आता हे असे मॅच करायचे एकामेका कॉलमला जे दाखवल्याप्रमाणे मी. आणि खाली काय करायचं हे वाक्य पूर्ण कंप्लीट लिहून काढायचं आहे आणि काय करणार आपण फुल स्टॉप देणार. पहिलं वाक्य सांगते मी अ मंकी लाईक्स टू ईट बनानाज. असं पूर्ण वाक्य लिहायचं आणि फुल स्टॉप द्यायचं आहे. ओके. या प्रकारे तुम्हाला खाली पूर्ण सॉल्व करायचं आहे. पेज नंबर 22. आता आपण पुढे बघूया स्टँडर्ड 3. आता स्टँडर्ड 3ने काय करायचं आहे ऑलरेडी आपण कसं पंक्च्युएशन कुठे वापरायचे आहेत काय करायचं हे बघितलेलं होतं. आता इथे पण त्यांनी जंबल वर्ड दिलेस वाक्य कसंही दिलेलं तर आपल्याला व्यवस्थित लिहायचं आहे. लता डुईंग व्हॉट इज लता डुईंग क्वेश्चन मार्क. त्यांनी एक सॉल्व करून दाखवलं आहे. खाली बघूया आपण. Lie, I never tell a. I never tell a lie. Full stop. Movie which would see you like to. Which movie would you like to see? आता इथे प्रश्न विचारला क्वेश्चन मार्क लास्टला. This Thursday a holiday we have. We have a holiday this Thursday. इथे आता थर्सडेचा टी हा प्रॉपर नाउन मग टी कॅपिटल फुल स्टॉप लास्टला. सिटीज आर नागपूर मुंबई पुणे अँड बिग. आता इथे काय आहे बघा नागपूरचा एन पुणे अँड मुंबई हे काय येणार कॅपिटल लेटर्समध्ये येणार सुरुवात त्याची प्रॉपर नाउनची. आर बिग सिटीज हे काय आहेत मोठ्या सिटीज आहेत त्याच्यामुळे लास्टला फुल स्टॉप. काय केलं प्रॉपर नाउनची सुरुवात एन कॅपिटल पी कॅपिटल आणि एम कॅपिटल. लाऊडली द बेबी क्राईंग वॉज.
आता 6 नंबर बघा. द बेबी वॉज क्राईंग लाऊडली. बाळ मोठ्याने रडतंय. फुल स्टॉप. द लिस्ट नंबर 7. The list number of days February has. February has the least number of days. Full stop. 8. Ball with the playing Tina, Farah and Jill were. आता हिचं काय होणार? फरा कॉमा केले फरा नंतर टीना अँड जिल वेअर प्लेइंग विथ द बॉल. आता इथे फरा, टीना आणि जिलचं फर्स्ट काय केलं आपण? प्रॉपर नाउन असल्यामुळे कॅपिटल एफ, टी आणि जे कॅपिटल वापरले. ओके, असंच तुम्हाला सॉल्व करायचं आहे. पेज नंबर 23. ओके, स्टँडर्ड 3 पेज नंबर 23 सॉल्व करायचं आहे. आय होप अंडरस्टँड करेक्ट सेंटेन्सेस. काय केलं आपण? करेक्ट सेंटेन्सेस काय वापरले? प्रॉपर काय केलं? पंक्च्युएशन वापरले ह्याच्यात. ओके, आणि जंबल जे वर्ड्स होते ते सॉल्व करून एका फॉर्ममध्ये लिहिलेले आहेत करेक्ट सेंटेन्सच्या. वी विल सी इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.